नमस्कार. आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासातल्या एका खूप महत्त्वाच्या किल्ल्यावर बोलणार आहोत, पुरंदर किल्ला. आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार हा किल्ला म्हणजे फक्त दगड माती नाही, ते इथे शौर्याच्या, इतिहासाच्या मोठ्या मोठ्या घटना घडल्यात. खास करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या काळात याचं महत्त्व खूप जास्त होतं. हो, अगदी. आणि फक्त सुरुवातीच्या काळातच नाही, तर 1665 साली झालेला तो पुरंदरचा तह, तो तर इतिहासाला एक वेगळंच वळण देऊन गेला. थोडं कठीण वळण म्हणता येईल मराठ्यांसाठी. त्या तहामागची कारणं आणि परिणाम खूप महत्त्वाचे आहेत. बरोबर. चला तर मग जरा खोलात जाऊया. हा किल्ला आहे पुण्याजवळ सासवडपासून साधारण 10 किलोमीटरवर. आणि उंची किती? समुद्र सपाटीपासून तब्बल 4472 फूट. म्हणजे आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवायला एकदम परफेक्ट जागा. नेमका हाच मुद्दा. त्याचं जे लोकेशन आहे ना, त्यामुळे त्याचं लष्करी महत्त्व प्रचंड होतं. महाराजांनी 1646 मध्ये हा किल्ला घेतला, तेव्हा स्वराज्याची ताकद वाढायला खूप मदत झाली. पण मग 1665 मध्ये मिर्झाराजे जयसिंग आला, मुघलांनी खूप मोठा वेढा दिला आणि परिस्थिती इतकी बिकट झाली की महाराजांना तो तह करावा लागला याच किल्ल्यावर. आणि याच वेळेस मुरारबाजी देशपांडे. काय शौर्य होतं ते! त्यांची गोष्ट तर आजही अंगावर काटा आणते. खरंय, अतुलनीय शौर्य. त्यांनी किल्ला लढवताना स्वतःच्या प्राण्यांची पर्वा केली नाही. म्हणूनच आजही किल्ल्यावर त्यांचं स्मारक आहे. त्यांच्या पराक्रमाची आठवण करून देतं ते. हो ना? अच्छा, आणि गडावर अजून काय काय आहे पाहण्यासारखं? केदारेश्वर मंदिर आहे बहुतेक तिथे. हो, गडाचं ग्रामदैवत आहे ते केदारेश्वर मंदिर. आणि हो, कडकाई देवीचंही एक मंदिर आहे. शिवाय बालेकिल्ला आहे किल्ल्याचा सगळ्यात उंच भाग. तिथून जे दृश्य दिसतं ना, अप्रतिम. आणि तटबंदी महाराजांच्या काळातली अजून दिसते का? हो हो, काही प्रमाणात तटबंदी, बुरुज अजूनही आहेत. त्या काळच्या बांधकामाची कल्पना येते आपल्याला. आणि बालेकिल्ल्यावरून सासवड, पुरंदर घाट, अगदी सिंहगड किल्ला पण दिसतो लांबवरचा. अच्छा. पण एक गोष्ट महत्वाची, तिथे आता भारतीय लष्कराचं केंद्र आहे. त्यामुळे काही ठिकाणी आपल्याला फिरता येत नाही किंवा फोटो काढायला परवानगी नाही. हो, हे लक्षात ठेवायला हवं, म्हणजे नियमांचं पालन केलंच पाहिजे. अगदी. गडाच्या इतिहासाबद्दल आणखी एक गोष्ट ऐकली होती. ब्रिटिश काळात म्हणे याचा तुरुंग म्हणून वापर व्हायचा. हो, ही पण एक नोंद आहे इतिहासात. स्वातंत्र्यापूर्वी काही काळ इथे कैदी ठेवले जायचे. म्हणजे बघा ना, या किल्ल्याने किती वेगवेगळे टप्पे पाहिलेत. स्वराज्याचा उदय, मोठे तह, शौर्यगाथा आणि मग ब्रिटिश राजवट सुद्धा. खरंच खूप मोठा इतिहास आहे याचा. तर मग तिथे जायचं कसं? पुण्याहून प्रवास कसा आहे? पुण्याहून हडपसर, मग सासवड मार्गे नारायणपूर फाट्यावरून एक रस्ता जातो पुरंदर गावाकडं. साधारण 50 किलोमीटर अंतर आहे. गाडीने 1.5-2 तास लागतात आरामात. आणि मग गाडी नारायणपूरला ठेवून वर चालत जायचं. हो, नारायणपूर गावात गाडी पार्क करून ट्रेक सुरू होतो. ट्रेक कठीण आहे का? म्हणजे सर्वसामान्य माणसाला जमेल असं आहे? नाही, फार कठीण नाहीये. सोपा ते मध्यम म्हणू शकतो आपण. साधारण 1 ते 1.5 तास लागतो वर पोचायला. पायवाट बऱ्यापैकी चांगली आहे. फक्त पावसाळ्यात थोडं जपून जावं लागतं. निसरड होतं. पण तेव्हाची हिरवळ आणि ढगांमधला किल्ला काय सुंदर दिसतो. ओके, म्हणजे पावसाळ्यातही जायला हरकत नाही, फक्त काळजी घेऊन. हो. आणि काही टिप्स जे लोक भेट द्यायला जाणार आहेत त्यांच्यासाठी? खाण्यापिण्याचं काय? सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी. पाणी भरपूर सोबत ठेवा. आणि थोडं खाणं पण. कारण वर गडावर तशी फारशी सोय नाहीये पिण्याच्या पाण्याची किंवा खाण्याची. आणि उन्हाळ्यात गेलं तर सकाळी लवकर निघालेलं बरं. कारण चढताना फारशी सावली मिळत नाही. बरोबर. आणि अर्थातच किल्ल्याचं पावित्र्य जपणं, स्वच्छता ठेवणं आणि सैन्याच्या सूचना पाळणं हे खूप गरजेचं आहे. अगदी. हा फक्त एक किल्ला नाहीये, तर आपल्या इतिहासाचा, शौर्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याचा आदर राखलाच पाहिजे. नक्कीच. तर पुरंदर किल्ला म्हणजे इतिहास, निसर्ग आणि साहस यांचं एक मस्त मिश्रण आहे. शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या लढाया, मुरारबाजींचं ते विलक्षण शौर्य, एका महत्त्वाच्या तहाची जागा आणि आजूबाजूचा सुंदर निसर्गरम्य परिसर, सगळे एकाच ठिकाणी. हो. आणि या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतोच की 1665 साली त्या तहासाठी मिर्झाराजे जयसिंगने पुरंदरचीच निवड का केली असेल. म्हणजे त्या किल्ल्याचं जे अजिंक्य स्थान आहे, तिथून आसपासच्या प्रदेशावर जे नियंत्रण मिळतं, कदाचित त्यामुळेच मुघलांनी तहासाठी याच जागेचा आग्रह धरला नसेल ना. त्या जागेच्या स्ट्रॅटेजिक महत्वाचा, त्या दबावाचा तहाच्या अटींवर काही परिणाम झाला असेल का? हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं तर.